बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 49. एका आठवड्यानंतर साधनाला व संध्याला त्याने कोर्ट मॅरेजची तारीख सांगितली. ती तारीख 25 मे होती. त्या दिवशी मॅरेज रजिस्टरवर सही करायला संजयला व उमेशला त्यांच्या दोघा साक्षीदारांना सोबत घेऊन यायला सांगितलं. साधनानं तसं फोनवर संजयला सांगितलं. संजयनं आणतो असं सांगितलं. आता कोर्टात मॅरेज रजिस्टरवर सही करण्यासाठी शिवाजीला व शेठला समजावून सांगून तयार करावं लागणार होतं. फोन करून एका रविवारी दोघंही हॉटेलवर गेले. शेठला येण्यास सांगितलं होतं म्हणून शेठही हॉटेलमध्ये आले होते. दोघंही त्यांच्या पाया पडले. नंतर शिवाजीनं त्यांना आमच्या हॉटेलच्या जागी बियर बार चालू होणार आहे, तशी परमिशन मिळालेली आहे, लवकरच आम्ही बार सुरू करणार आहोत असं आनंदानं सांगितलं. हे ऐकून त्यांनाही बरं वाटलं. थोड्या वेळानं त्यांनी शिवाजीला व शेठना आपलं लग्न ठरलं आहे असं सांगितलं. हे ऐकून तर शिवाजीला व शेठना आनंद झाला, आश्चर्यही वाटलं. त्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. पण लग्न ठरवताना आपल्याला बोलावलं नाही म्हणून शिवाजी मनातल्या मनात थोडा नाराज झाला. पण त्याबद्दल दोघांनीही स्वतःहून शिवाजीची आणि शेठची माफी मागितली. त्यामुळं शिवाजीच्या मनातली नाराजी काहीशी दूर झाली. त्यांच्या लग्नाची बातमी ऐकून सर्वांनाच आनंद झाला. आमच्या कंपनीच्या मालकांच्याच मुलींशी आम्ही लग्न करतोय. संजयनं असं सांगितल्यावर तर त्यांना आश्चर्यच वाटलं. शिवाजीला तर खरंच वाटेना, पण काही वेळानंतर हेच सत्य आहे अशी खात्री पटल्यावर त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. थोडा वेळ गेल्यावर त्यांनी लग्नाची तारीख त्यांना सांगितली व त्या दिवशी शिवाजीला व शेठला सही करण्यासाठी कोर्टात यायला सांगितलं. सही, कोर्ट ही भानगड त्याला काही समजली नाही. तो बुचकळ्यात पडला. लग्न कुठे आहे? शिवाजीनं प्रश्न विचारला. शिवाजीदा, आम्ही कोर्ट मॅरेज करतोय म्हणून तिथल्या मॅरेज रजिस्टरवर सही करायला तुम्हा दोघांना येण्याची विनंती करत आहोत. उमेश. कोर्टात का लग्न करताय? शिवाजीदा, आमचं हे लव्ह मॅरेज आहे. मालकांच्या मुलींवर प्रेम करून आम्ही त्यांच्याशी लग्न करीत आहोत म्हणून कोर्टात लग्न आहे आमचं. संजय. तुमचं हे लपडं मालकांना माहीत आहे का, की त्यांना अंधारात ठेवून तुम्ही कोर्टात लग्न करताय? नाही शिवाजीदा, त्यांनी स्वतःहूनच आमचं लग्न ठरवलं आहे. लग्नाच्या वेळी कोर्टात तेही हजर असतील. उमेश. मग सही करायला तुम्ही आम्हाला का बोलावताय? गावाकडून तुमच्या आईवडिलांना बोलावून घ्या ना. कसं आहे शिवाजीदा, सध्या गावाकडे शेतीच्या मशागतीची कामं चालू असतील, त्यामुळे गावाकडून ते येऊ शकणार नाहीत. लग्न झाल्यावर आम्ही सगळे मिळून गावी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेणारच आहोत. गावी पूजा घालून गाव जेवणही घालणार आहोत. अरे, तुम्हाला गावाकडून येऊन जवळजवळ 12-13 वर्षे होऊन गेलेत. एकदाही तुम्ही गावी गेलेला नाही. दरवर्षी काहीतरी वेगळंच कारण सांगून तुम्ही गावी जायचं टाळताय. तुम्ही गावी जाऊ नका, पण लग्नासारख्या पवित्र कार्यासाठी तरी आईवडिलांना इकडे बोलावून घ्या. संजयनं सांगितलेलं शिवाजीला अजिबात पटलं नाही म्हणून तो रागातच त्यांना असं बोलला. नाही शिवाजीदा, आम्ही लग्न झाल्यावरच गावी जाणार आहोत, पुन्हा संजयनं सांगितलं. गेल्या 12 वर्षात शिवाजीनं त्यांना गावी जाऊन आईवडिलांना भेटून येण्यास वेळोवेळी सांगितलेलं होतं. पण त्यांचं गावी जाणं मारुतीच्या शेपटीसारखं लांबतच चाललं होतं. नेहमी काही ना काहीतरी कारण सांगून गावी जायचं टाळत आले होते ते. आताही ते टाळत आहेत हे शिवाजीनं ओळखलं. तो मनातनं फार दुःखी झाला. पुढं काहीच बोलला नाही. एक मात्र नक्की, हे दोघं आता त्याच्या मनातनं पूर्णपणे उतरले गेले. शेवटी परके ते परकेच असतात. इतकी वर्षे सोबत राहिले आहेत म्हणून कोर्टात जाऊन सही करायची, ते पण बोलवायला आलेत म्हणून. नाहीतर फोनवर जर सांगितलं असतं तर गेलोच नसतो. ठीक आहे, लग्न कधी आणि कोणत्या कोर्टात आहे ते सांगा, आम्ही येऊ सही करायला. शिवाजी नाराजीनं बोलला.
पुढच्या महिन्याच्या 25 तारखेला लग्न आहे. त्या अगोदर आम्ही येऊन लग्न कोणत्या कोर्टात आहे ते तुम्हाला सांगतो. संजयनं असं सांगितलं व दोघंही तिथनं बाहेर पडले. शिवाजी नाराज झालेल्याचं दोघांच्याही लक्षात आलं. लग्न लागेपर्यंत एकमेकांना भेटायचं नाही असं साधना, संजय व संध्या, उमेशनं ठरवून घेतलं होतं. रात्री फोनवरच बोलायचे. ऑफिसमधल्या कोणालाही त्यांचं लग्न ठरलेलं माहीत नव्हतं. चौकुडकरांच्या तंबीनुसार हॉटेल सोडलं तर संजयनं आणि उमेशनं कुणालाच सांगितलं नव्हतं. पण गावी जात आहे असं गायकवाडांना सांगून त्यांनी अगोदरच 15 दिवसांची रजा मंजूर करून घेतली होती. तुमच्या इच्छेप्रमाणे आम्ही तुमचं लग्न लावून देत आहोत. तुम्हाला आमच्याकडून काही हवं असेल तर ते सांगा, आम्ही तुम्हाला देतो. पण कोर्टात लग्न लागल्यावर तिथूनच तुम्ही तुमच्या सासरी जायचं. आजपासून आमच्या घरचे दरवाजे तुमच्यासाठी बंद. 25 मेच्या सकाळी सुमित्रा देवीने साधना व संध्याला स्वतःचा निर्णय सांगितला. हा निर्णय सुमित्रा देवीने नवकुळकरांना अगोदर सांगितला होता. एवढा टोकाचा व तडकाफडकी निर्णय घ्यायला नको म्हणून त्यांनी सुमित्रा देवीनं समजावलं होतं. पण त्यांनी काही एक ऐकलं नव्हतं. आईचं कठोर आणि तडकाफडकी बोलणं ऐकून दोघींनाही रडू आवरलं नाही. लग्नाच्या दिवशीच आम्हाला घराबाहेर काढताहेत. आम्ही कोणता एवढा मोठा गुन्हा केला आहे जेणेकरून आम्हाला अशी शिक्षा मिळत आहे, असा विचार करीत रडतच त्या बेडरूममध्ये गेल्या. पोटभर रडल्या. बऱ्याच वेळानं शांत झाल्या. शांत झाल्यावर साधनानं संजयला फोन करून तसं सांगितलं. संजयच्या मनावरही ताण आला. तरीही त्यानं तिला, तुम्ही दोघीही शांत राहा, उलट काहीच बोलू नका. फक्त तुमची कपडे आणि महत्त्वाच्या वस्तू आणा, दुसरं काहीही आणू नका, असं सांगितलं. फ्रेश होऊन दोघींनी आपापल्या बॅगा भरल्या. मन खंबीर केलं व आई पप्पांच्या समोर गेल्या. पप्पा, तुमच्याकडून आम्हाला काहीही नको. आम्ही आमची कपडे आणि स्कूल कॉलेजची सर्टिफिकेट्स घेतलेली आहेत. साधना नवकुळकरांकडे पाहत बोलली. नंतर त्या बॅगा घेऊन बाहेर गेल्या. बॅगा गाडीच्या डिकीत ठेवल्या व गाडीत बसून राहिल्या. नवकुळकरांनी आचार्याला चहा, नाश्ता व दुपारचं जेवण नको म्हणून सांगितलं व तेही गाडीत जाऊन बसले. सुमित्रा देवी त्यांच्या बाजूला जाऊन बसल्या. चौघेही भयंकर तणावात होते. नवकुळकरांनी गाडी चालू केली. संजयचं व उमेशचं मन ताण तणावानं भरून गेलं होतं. मन कशातच लागत नव्हतं. तरीही ते लग्नाच्या ओढीखातर 11 वाजता बांद्रा येथील मॅरेज कोर्टात हजर झाले. नवकुळकर, सुमित्रा देवी, साधना आणि संध्याही कोर्टात आले. मनावर भयंकर ताण होता. तरीही संजयनं आणि उमेशनं नवकुळकरांच्या पायांना हात लावून नमस्कार केला. सुमित्रा देवीचं मन अगोदरच तुटलं होतं. त्या साधनाशी व संध्याशी नीट बोलतही नव्हत्या. तरीसुद्धा दोघींनी संजयला व उमेशला आपल्या आईची ओळख करून दिली. दोघांनी त्यांच्याही पायाला हात लावून नमस्कार केला. सुमित्रा देवींच्या मनातला राग आग ओकत होता. पण त्यांना पाहिल्यावर त्यांच्या मनातला किंतु आणि रागही काहीसा निघून गेला. दोघंही गोरे पान, उंचेपुरे व तब्येतीनं धष्टपुष्ट होते. शोभण्यात मुलींना पुरून उरत होते. पण घराण्याचं शोभनं त्यांच्या मनात रुतून बसलं होतं. ते काही केल्या मनातनं जात नव्हतं. संजयनं शिवाजीला फोन करून कोर्टाचा पत्ता सांगितला होता. त्यामुळं तोही शेटना घेऊन कोर्टात आला. ते आल्या आल्या दोघंही त्यांच्या पाया पडले. नंतर त्याने एकमेकांची ओळख करून दिली. शिवाजीनं व शेटनं नवकुळकरांना व सुमित्रा देवीनं हात जोडून हसतमुखानं नमस्कार केला. पडलेल्या चेहऱ्यानं दोघांनीही त्यांना हात जोडले. मनावरचा ताण लपवत साधना व संध्या हसतमुखानं शिवाजीच्या व शेठच्या पाया पडल्या. नवकुळकरांच्या व सुमित्रा देवींच्या निर्विकार चेहऱ्याकडे पाहून शिवाजीला कसं कसंच झालं. मालक मालकिनीच्या मनाविरुद्ध लग्न होत आहेत हे तो समजून गेला. पण साधना व संध्या त्याला चांगल्या वाटल्या. कोणाला कळू नये म्हणून नवकुळकरांनी कंपनीच्या वकिलांकडनं लग्नाची कागदपत्र तयार करून न घेता ती दुसऱ्याच एका वकिलाकडनं तयार करून घेतली होती. कोर्टातली लग्नाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संजयनं आणि उमेशनं आपापल्या खिशातील मंगळसूत्र बाहेर काढून साधनाच्या आणि संध्याच्या गळ्यात बांधली.
4च दिवसांपूर्वी त्याने ती बनवून घेतली होती. संजय, साधना आणि उमेश, संध्या हे आता नवरा बायको म्हणून कायदेशीररित्या लग्नबंधनात अडकले गेले. जन्मजन्मांतरीच्या नात्यात बांधले गेले. नंतर चौघेही सर्वांच्या पाया पडले. आता तरी गावी जाऊन आई वडिलांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेऊन या. शिवाजी संजयकडे व उमेशकडे पाहत बोलला. ठीक आहे शिवाजीदा, पण तुम्ही आमच्याकडे येत राहा. संजय असं बोलल्यावर शिवाजी काहीही बोलला नाही. मालक, आमच्या मुलांना सांभाळून घ्या. लहान असे मोठे आमच्या समोरच झालेत ते. यांच्याकडून काही चुकलं असेल तर मोठ्या मनानं माफ करा. चलतो आम्ही. नवकुळकरांना व सुमित्रा देवींना शिवाजी हात जोडत असं बोलला. नवकुळकरांच्या मनाविरुद्ध जरी लग्न झालेली असली तरी शिवाजीचा निरागस चेहरा पाहिल्यावर तो खरोखरच भला माणूस आहे हे ते समजून गेले. तो जे बोलला ते त्यांना चांगलं वाटलं. तुम्ही फार चांगले गृहस्थ आहात. तुमच्याबद्दल मला सर्व समजलेलं आहे. काही काम असल्यास मला कधीही फोन करा. हे माझं कार्ड तुमच्याजवळ ठेवा. नवकुळकरांनी स्वतःच्या खिशातलं पाकिट काढलं व त्यातलं एक व्हिजिटिंग कार्ड शिवाजीच्या हातात देत असं बोलले. ठीक आहे मालक, धन्यवाद. कार्ड खिशात ठेवून शिवाजीने पुन्हा हात जोडले व शेट तो निघून गेले. साधनानं आणि संध्यानं गाडीच्या डिकीतल्या बॅगा काढल्या. बॅगा काढताना त्यांना रडू आवरलं नाही. रडतच त्या पुन्हा आपल्या आई पप्पांच्या पाया पडल्या. नवकुळकरांचं मन भरून आलं, पण लगेचच ते गाडीत बसले. सुमित्रा देवी गाडीत बसल्यावर ते बंगल्याकडे निघून गेले. गाडी निघून गेल्यावर साधना व संध्या एकमेकींना मिठी मारून रडल्या. संजयने उमेशने दोघींनाही समजावत शांत केलं. बॅगा उचलून रस्त्यावर आले व टॅक्सी करून त्यांच्या फ्लॅटवर गेले. घरात पोचल्यावर आपल्यावर ही अशी कशी वेळ आली म्हणून साधना संजयच्या तर संध्या उमेशच्या गळ्यात पडून रडू लागली. काय विचार केला होता आणि हे काय होऊन बसलं असं त्यांना आता वाटू लागलं. रडून शांत झाल्यावर संजयनं त्यांना पाणी आणून दिलं. नंतर दोघांनीही त्यांना समजावलं व फ्रेश व्हायला सांगितलं. संजय व उमेश सकाळी जातानाच चौघांचं जेवण बनवायला खानावळीत सांगून गेले होते. रोज 4 डबे लागतील असंही सांगितलं होतं. संजयनं जाऊन एका पिशवीतनं चौघांचे डबे आणले व जोडीनं बसून जेवले. पण मनावरच्या ताण तणावामुळे जेवण केलं नाही. नवकुळकर ऑफिसला गेलेच नाहीत. दोघांनाही फार वाईट वाटत होतं. मनाच्या एका कप्प्यात मुलींच्या प्रेम प्रकरणाचा राग होता, तर दुसऱ्या कप्प्यात ज्या मुलींना आपण जन्म दिला, आपल्या काळजाचं तुकडं समजून ज्यांना जीवापाड जपत वाढवलं, ज्यांच्यासाठी सगळं काही कमावलं, त्याच आपल्या मुलींना घरचे दरवाजे बंद करायची वेळ आपल्यावर आली. दोघीही रडतच गेल्या. दोघी बंगल्यात असल्या की बंगला भरून दिसायचा, पण आता रिता रिता वाटतोय. आपण त्यांच्याशी एवढं निष्ठुर वागायला नको होतं असं नवकुळकरांना वाटत होतं. त्यांची आठवण त्यांना सतावू लागली. मनाला समजावं ते उद्विग्न अवस्थेत बसून राहिले. सुमित्रा देवी तर मुली मनाविरुद्ध वागल्या म्हणून रडतच बसल्या होत्या. दुसऱ्या दिवशी नवकुळकर लवकरच आपल्या केबिनमध्ये येऊन बसले होते. त्यांचं मन कशातच लागत नव्हतं. बापाचं मन आपल्या मुलींना पाहण्यासाठी तळमळत होतं. न राहून त्यांनी त्यांच्या केबिनचा दरवाजा उघडून पाहिला. नंतर ते अकाउंट्स ऑफिसमध्ये गेले. संजय व उमेश सुट्टीवर असल्यामुळे ते ऑफिसला आले नव्हते. पण मन घट्ट करून साधना व संध्या रिक्षानं ऑफिसला आल्या. त्या थोड्या लेट पोहोचल्या. संजयने खानावळीतनं त्यांना टिफिन आणून दिले होते. त्या आलेल्या कळताच नवकुळकरांनी त्यांना आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. त्यांना पाहताच त्यांचं मन भरून आलं. उठून त्यांनी दोघींनाही मिठी मारली. दोघीही रडू लागल्या. लहानपणापासून मीही तुमचे सगळे लहान हट्ट पुरवलेत. काही कमी पडू दिले नाही तुम्हाला. इथून पुढे काही लागलं तर सांगा. शेवटी मी तुमचा बाप आहे, बाप. असं बरंच काही नवकुळकरांनी त्यांना समजावून सांगितलं. नंतर शिपायाला बोलावून त्यांनी कॉफी मागवली. कॉफी प्यायल्यावर दोघीही आपापल्या केबिनमध्ये गेल्या. दिवस असेच चालले होते. रजा संपल्यावर संजयनं व उमेशनं ऑफिस जॉईन केलं होतं.
नेहमीप्रमाणे ते दोघं ऑफिसला चालतच जायचे यायचे. साधनाने संध्या मात्र कोणाला संशय येऊ नये अशा पद्धतीने रिक्षाने यायच्या जायच्या. केबिनमध्ये बसून गंभीरपणे काम करायच्या. असाच महिना निघून गेला. त्यांनी आपल्या पप्पांकडे काहीही मागितलं नव्हतं. जे आहे त्याच्यात समाधानी राहायचा प्रयत्न करीत होत्या. तडजोड करायला शिकत होत्या. अवघड जात होतं, पण नाईलाज होता. बंगल्यात असेपर्यंत त्यांनी सुखच अनुभवलं होतं, पण इथं मात्र सगळ्याच बाबतीत केलेल्या तडजोडीतलं दुःख त्यांना अनुभवायला आलं. ऑफिसमध्ये आल्यावर नोकरकरांनी बोलावलं तरच त्या त्यांच्या केबिनमध्ये जायच्या. त्यांच्याशी ते जास्त बोलतही नव्हत्या. कामापुरतंच बोलायच्या. पण त्यांना पाहिल्यावर नोकरकरांचं मन मात्र भरून येत होतं. बंगल्यात गेल्यावर एकटं एकटं वाटायचं. बंगला खायला उठायचा. मन कशातच लागत नव्हतं. मुलींचा निर्णय पटला नसला तरी नौकुडकर त्यांच्याशिवाय राहू शकत नव्हते. त्यांना त्यांची आठवण खूप सतावत होती. तसं बघायला गेलं तर संजय व उमेश मुलींना शोभूनही दिसत होते आणि कामात हुशारही होते. मुलींना आपण समजून घेण्यात चूक केली असं आता त्यांना वाटू लागलं. त्यांनी रोज सुमित्रा देवींना समजावून सांगायला चालू केलं. आपल्या मनातला विचार एकसारखा त्यांच्या मनावर बिंबवायचा प्रयत्न करू लागले. त्यांच्या सततच्या समजावण्यामुळे सुमित्रा देवींच्या मनाचा कल काहीसा बदलला. त्यांनाही आपलं कुठंतरी चुकलं असं आता मनातल्या मनात वाटू लागलं. बेटा, आम्ही तुमच्याशिवाय जगू शकत नाही. हे हे जे काही आहे ते शेवटी तुमचंच आहे. तुमच्याशिवाय आम्हाला दुसरं कोणीही नाही. आम्ही दोघांनीही मनातला सगळा राग विसरून तुम्हाला माफ केला आहे. तुम्ही सर्वजण आपल्या बंगल्यात राहायला या. एका दिवशी नौकुडकरांनी साधनाला व संध्याला आपल्या केबिनमध्ये बोलावलं असं समजावून सांगितलं. या 2 महिन्यात सगळं सुख दुःख गिळत त्याने अश्रूंना बांध घातला होता. पण पप्पांनी सांगितलेलं ऐकताच, पप्पा आम्हाला माफ करा, आम्ही तुमचं मन दुखावलं असं बोलत त्यांना मिठी मारून रडू लागल्या. नौकुडकरांनी समजावून सांगत त्यांना शांत केलं. त्या शांत झाल्यावर नौकुडकरांनी शिपायाला बोलावून संजयला आणि उमेशला बोलावून आणायला सांगितलं. मालकाने बोलावलेलं ऐकता दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. कारण लग्नानंतरच्या 2 महिन्यात मालक कधी ऑफिसमध्ये आलेच नव्हते आणि त्यांनी बोलावलंही नव्हतं. आज कशाला बोलावलं असेल काही कळायला मार्ग नव्हता. हृदयात धडधडायला चालू झालं. दोघांनीही गायकवाडांकडे पाहिलं. टॅक्स भरलेल्या चलनांची फाईल हातात घेतली व शिपायाच्या मागणं चालू लागले. मे आय कम इन सर? दरवाजावर थाप मारत संजयनं विचारलं. येस, कम इन. नौकुडकर. दोघंही दरवाजा उघडून आत गेले. तिथं साधना व संध्या खाली मानेनं खुर्चीत बसल्या होत्या. काही समजेना. दोघंही नौकुडकरांकडे पाहत हात जोडून गुड मॉर्निंग सर असं बोलले. त्यांनी त्यांना बसायला सांगितलं. शिपायाला बोलावून कॉफी आणायला सांगितलं. सगळे शांत बसून राहिले. हे दोघं त्या दोघींकडे बघायचे. मध्ये मध्ये नौकुडकरांकडे बघायचे, पण सगळे शांत बसलेले. कॉफी आल्यानंतर गंभीर शांततेचा भंग झाला. नौकुडकरांनी सर्वांना कॉफी प्यायला सांगितलं. कॉफी पिता पिता त्यांनी त्यांचा निर्णय संजयला व उमेशलाही सांगितला. दोघंही मनातनं हरकून गेले. सासऱ्यांमध्ये झालेला बदल त्यांच्या बोलण्यातनं दिसून आला, पण खरा विरोध होता तो सासूबाईंचा. त्या बदलल्या असतील की नाही ही शंका संजयच्या मनात होती. मनातली शंका त्यानं सासऱ्यांना बोलून दाखवली. त्यांचंही मन आता खूप बदललेलं आहे असं त्यांनी सांगितलं. दोघांनाही आता खूप चांगलं वाटू लागलं. गेल्या 3 महिन्यातला मनावरचा ताण, त्यामुळे मनात येणारे नको नको ते विचार, त्या विचारामुळे जगण्यावर झालेला परिणाम, सगळं सगळं त्यांनी भोगलं होतं. सगळ्या गोष्टींनी त्यांच्या मनाला खाल्लं होतं. पण आता हलकं हलकं वाटू लागलं. नंतर चौकुडकरांनी चौघांनाही बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या. आपण मुंबईत येऊन परिस्थितीशी कसं झगडलो, कंपनी कशी स्थापन केली, ते टिकवून ठेवण्यासाठी काय काय केलं, किती खस्ता खाल्ल्या,
तिचा विस्तार कसा केला हे सगळं त्यांनी विस्तारानं समजावून सांगितलं. या अगोदर त्यांनी साधनाला व संध्याला काहीच सांगितलेलं नव्हतं. सगळं ऐकून त्यांना आपल्या पप्पांबद्दल खूपच अभिमान वाटू लागला. त्यांचे डोळे भरून आले. हे सर्व सांगण्यामागचा उद्देश एवढाच होता की आयतं मिळालं म्हणून हुरळून जाऊन त्याचा कोणी कसाही उपयोग करू नये किंवा उपभोग घेऊ नये एवढाच होता. साम्राज्य अशीच उभी राहत नसतात. त्यासाठी पिढ्यानपिढ्या खपवाव्या लागतात. तन मन आणि धन अर्पावं लागतं. तहान भूक विसरून अथक परिश्रम करीत घाम गाळावा लागतो. रक्त आटवावं लागतं. तेव्हा कुठे साम्राज्य प्रस्थापित होतं. संजयनं व उमेशनं शांत बसून ऐकलं. त्यांच्या सांगण्यातला मतितार्थ ते समजून गेले. अर्थात संघर्ष त्यांनीही केला होता. पण नवकुडकरांनी स्वतःचा संघर्ष सांगण्यामागचा हेतू एवढाच होता की माणसाला सुखाचे दिवस आल्यावर तो पाठीमागचे संघर्षाचे दिवस विसरून जातो. पाठीमागची आपली परिस्थिती विसरून जातो. आलेल्या सुखाचा कसा पण उपभोग घ्यायला लागतो. व्यसनं करू लागतो. हवा तसा पैसा उधळू लागतो. संजय व उमेश त्यांच्या सांगण्यातला हा पण उद्देश समजून गेले. सांगून झाल्यावर त्यांना जायला सांगितलं. मनोहर गायकवाड, विवेक, सूर्यकांत, स्वातीनी, भारती या सर्वांना काय चाललं आहे याची अजूनही खबर नव्हती. मालकाने कशासाठी बोलावलं होतं असं गायकवाडीने त्यांना विचारल्यावर टॅक्सबद्दलच असं संजयनं उत्तर दिलं. टॅक्सच्या चलनांची फाईल चांगलीच कामाला आली होती. नवकुडकरांनी पुढच्याच रविवारी सगळं सामान घेऊन त्यांना बंगल्यावर यायला सांगितलं होतं. साधना, संजय व संध्या, उमेश यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कधी एकदा रविवार येतोय असं त्यांना झालं होतं. बंगल्यावर राहायला जायचं म्हटल्यावर भाड्याच्या फ्लॅटची आणि टेलिफोनची गरजच उरली नव्हती. एका दिवशी दोघांनी टेलिफोन कंपनीत जाऊन टेलिफोनचं बिल भरलं होतं बंद करण्यासाठी अर्ज दिला. बंगल्यावर जाण्याचा दिवस उगवला. चौघेही फ्रेश झाले. सगळे कपडे आणि महत्त्वाचं सामान बॅगांमध्ये भरलं. बाकीचं बरंच सामान तसंच सोडलं. हॉटेलमधल्या संघर्षात व दुःखात साथ दिलेल्या कॉटवरच्या त्या वळकटीची त्यांना आठवण आली नाही. ती तशीच गादीखाली दबून राहिली. 2 टॅक्सी करून बंगल्यावर पोहोचले. लेखी जावई आल्यावर नवकुडकर दाम्पत्याला आनंद झाला. त्यांचा बंगला पाहून संजय व उमेश अवाक झाले. त्यांच्या श्रीमंतीची त्यांना कल्पना आली. बंगल्यातलं जीवन चालू झालं. साधना, संजय व संध्या, उमेश नवकुडकरांसोबत एकाच गाडीतनं रोज ऑफिसला येऊ जाऊ लागले. हळूहळू त्यांच्या लव्ह मॅरेजबद्दल ऑफिसमधल्या सगळ्यांना समजलं. सुरुवातीला कुणाचा विश्वासच बसेना, पण हेच खरं आहे असं समजल्यावर मात्र सगळ्यांनी अवाक होऊन तोंडात बोटे घातली. संजयने गायकवाडांना सांगून भाड्याच्या फ्लॅटचे ॲग्रीमेंट कॅन्सल केलं व डिपॉझिटची रक्कम परत द्यायला सांगितलं. फ्लॅटमधल्या सामानाची परस्पर विल्हेवाट लावायला सांगितलं. संजय साधनाच्या केबिनमध्ये बसून तर उमेश संध्याच्या केबिनमध्ये बसून कंपनीचं काम पाहू लागला. अगोदरच्या कामासोबत दोघंही आता कंपनीचं ॲडमिनिस्ट्रेशनचं पण काम पाहू लागले. सर्वजण एकत्रच बसून लंच घेऊ लागले. सुमित्रा देवींच्या वागण्या बोलण्यातही खूपच फरक पडला. प्रेम, सहवास तर दोघांना मिळालाच होता, पण आता बंगला, गाडी, नोकर चाकर सगळं काही मिळालं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.